नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सौरभ. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे आशागडमध्ये आणि आशागडमध्ये एक जीवदानी मातेचं मंदिर आहे छोटंसं डोंगरामध्ये. ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. ते बघा समोर हा रस्ता आहे, ते समोर मंदिर दिसतं आणि मी आलो आहे. तर विचार केला की तुम्हाला दाखवूया. तर आपण जाऊया. तुम्ही बघू शकता नजारा पूर्ण जंगलामध्ये. ह्या पायऱ्या आहेत आणि पूर्ण जंगलच. तर मी आता आलो आहे मंदिराच्या जवळ. सुंदर असा नजारा आहे. हे मंदिर पूर्णपणे डोंगरात आहे. आषाढमध्ये जे राहतात त्यांना पण माहीत नसेल की आषाढमध्ये मंदिर आहे. मला पण माहीत नव्हतं, पण 4-5 महिन्यापूर्वी मला माहीत पडलं. पूर्ण बघा, पूर्ण जंगल आहे, डोंगर आहे. एकट्याला यायला तर भीती वाटते. हे चांगल्या पायऱ्या आहेत येण्यासाठी. हा नजारा बघू शकता तुम्ही. सुंदर असं हे मंदिर आहे. हे बघा, आपलं मंदिर आलं. चप्पल काढूया. ही चांगली सुविधा आहे इथं बसायला. आणि हे आहे मंदिर. आणि तिकडे दगडावर देव आहेत. हे हायडन लोकेशन आहे, पूर्णपणे कोणालाच माहीत नाही. तर आलोय आणि इथं बंद आहे. तर आपण बघूया उघडतात की काय. बघा, परत लावून ठेवूया. तर तुम्ही बघितलं असेल, सुंदर असं जिवदानी मातेचं मंदिर आहे. जर यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. मी तुम्हाला पत्ता सांगेन कुठे कुठे कसं यायचं. सुंदर असं मंदिर आहे. पूर्णपणे जंगलात आहे. आणि जास्त वरती पण नाही आहे. तिथून इथंपर्यंत 60-70 पायऱ्या असतील. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल आशागडमधील हे सुंदर असं मंदिर. मला पण माहीत नव्हतं, पण 4-5 महिन्यापूर्वी माहीत पडलं. जास्त लांब नाही आहे आशागडमध्ये. हे सुंदर असं मंदिर आहे आणि पूर्णपणे जंगलात आहे. एकट्याने तर येऊच नका, थोडीशी भीती वाटते. कारण की इकडे कोणी माणूस नाही आहे. फक्त मी एकटाच इकडे फिरतोय म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं मंदिर, त्याच्यामुळे मी आलेलो. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. हे बघा, पूर्ण जंगलच आहे. मी आलो खाली, जास्त नाही. ते तिथं मंदिर